फायनान्स कंपनीतून 48 कोटींचं कर्ज मंजूर करून देण्याचं आमिष दाखवत इचलकरंजीतील कापड व्यापाराची 1.5 कोटीची फसवणूक झाली आहे। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुजरातमधील नीरव पांचाल आणि प्रकाश सराफ या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। आजवर अनेक व्यापाऱ्यांची अशा प्रकारे फसवणूक झाली आहे, पण तरीही लोक शहाणे होत नाहीत। इचलकरंजीतील पियुष अग्रवाल यांचा कापड व्यापार आहे। गुजरातमधील नीरव पांचाल आणि प्रकाश सराफ या दोघांनी वडोदरामध्ये असलेल्या ग्रोवेल फायनान्स कंपनीचे आम्ही मालक आहोत। ही कंपनी देशभरातील मोठमोठ्या कंपन्यांना कर्ज पुरवठा करते असं सांगत पियुष अग्रवाल यांना 15 दिवसात 48 कोटीचं कर्ज देण्याचं आमिष दाखवलं। त्यासाठी त्यांनी अग्रवालकडून कर्जासाठी प्रोसेसिंग फी म्हणून 1.5 कोटी रुपये घेतले, पण 2 वर्ष झाली तरी कर्ज मंजूर झालंच नाही। अग्रवाल यांनी वेळोवेळी विचारणा केली असता टोलवाटोलवी केली आणि अखेर कर्ज मंजूर होणार नसल्याचं सांगितलं। त्यानंतर पियुष अग्रवाल यांनी प्रोसेसिंग फी पोटी दिलेल्या 1.5 कोटी रकमेची मागणी केली। त्यानंतर नीरव पांचाल आणि प्रकाश सराफ या दोघांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली। त्याबद्दल या दोघांच्या विरोधात इचलकरंजीत फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय।